नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको 2023 याची जाहिरात कधीही येऊ शकते आणि त्या अनुषंगाने नक्कीच तुम्ही सगळ्यांनी तयारी सुरू केली असेल। विद्यार्थी मित्रांनो, 2022 ची जी महाट्रान्सको झालेली आहे त्याचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल या सगळ्या प्रोसेस सुरू आहे, त्याच्यामुळे नक्कीच लवकर जाहिरात येईल। आणि त्याच्या व्यतिरिक्त खरं म्हटलं तर महाट्रान्सको 2023 ही अनपेक्षित होती आपल्यासाठी आणि आपण सगळे वाट बघत होतो महाडिस्कॉम साठी, बरोबर आहे। आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, याच्या येणाऱ्या ज्या काही एक्झामिनेशन असेल असिस्टंट इंजिनियर लेवलच्या किंवा त्याच्या वरच्या पोस्टच्या सुद्धा, त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर त्या पर्टिक्युलर एक्झाम पॅटर्नला आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे। बरेचसे व्हिडिओज त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जर नसेल बघितले तर ते तुम्ही बघू शकता। आता या सेशनमध्ये आपण जे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असतो महाट्रान्सको साठी किंवा अजून ज्या काही येणाऱ्या एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी, जनरेशन असेल किंवा अजून कुठले असेल, आता जनकोची तर ऑलरेडी एक्झाम झाली आहे डिस्कॉम साठीच्या, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचे जे सब्जेक्ट आहेत ते कशा पद्धतीने करायचे आहेत, ओके, हे मात्र तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। तर या सेशनच्या माध्यमातून आपण कुठले कुठले सब्जेक्ट्स इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर कुठले टॉपिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत, जे काही क्वेश्चन्स येतील बघा, क्वेश्चन्स जे टेक्निकलचे आहेत तर ते 50 क्वेश्चन्स असणार आहे। आता त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकली क्वेश्चन जे आहेत ते तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे असणार आहेत, तर मग लिमिटेड क्वेश्चन साठी कितपत अभ्यास करायचा आहे हे सगळं आपण या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत। तसंच 2016 ची जी एक्झामिनेशन होती जनकोची असेल आणि लेटेस्ट काही महाट्रान्सकोची जी एक्झाम झाली 2022, याच्यामध्ये कुठले प्रश्न आले होते की ज्या अनुषंगाने आपल्याला टॉपिक आणि सब्जेक्ट्स निवडता येतील आणि किती लेवल पर्यंत जातील हे कळेल, तर असे सगळे क्वेश्चन सुद्धा आपण या सेशन मध्ये घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया। आता टेक्निकल सब्जेक्ट जे आहे ते तुम्हालाही माहिती आहे, तुमचे ट्रान्सको असेल किंवा जनको असेल याच्यामध्ये हे सब्जेक्ट्स आहेत तुमचे टेक्निकलचे सब्जेक्ट्स, बेसिक इलेक्ट्रिकल नेटवर्क, इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, पॉवर सिस्टम प्रोटेक्शन्स, एनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टम्स, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, स्विच गिअर प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राइव्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टीम आणि पॉवर सिस्टीम अनालिसिस अँड कंट्रोल। आता हा ओव्हरऑल सब्जेक्टचा पार्ट झाला, पण आपण ज्या सेशन साठी बोलतोय ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे विषय। तर याच्यामध्ये लक्षात घ्या मी विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, एनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राइव्स हा पोर्शन असणार आहे, हे सब्जेक्ट्स असणार आहे जे आताही 2022 च्या महाट्रान्सको एक्झामिनेशन साठी होते। आता याच्यामध्ये हेही लक्षात घ्या की बेसिक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस वरती काही क्वेश्चन्स आलेले आहेत, पण तुम्ही जर प्रॉपर वेने बेसिक इलेक्ट्रॉनिक्स स्टडी केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा डायोड स्टडी करतो तर तो माझा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट झाला, पण ज्या वेळेस मी डायोडचे ऍप्लिकेशन्स म्हणजेच रेक्टिफायर किंवा सर्किट्स मी स्टडी करतो तर याचा अर्थ तो तुमचा एनालॉगचा पार्ट झाला। येतंय लक्षात? म्हणजे तुम्हाला एकाच फ्लो मध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच एनालॉग तुम्हाला करता येईल, मग कंपोनंट्स असेल किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स असेल, तो एनालॉगचा पार्ट झाला। ओके, तर हे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत, करावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। ओके, तर हे जे आहेत हे मेनली तुमचे सब्जेक्ट आहे ब्रॉडली क्लासिफाय केले तर। आता याच्यामध्ये टॉपिक्स कुठले कुठले कव्हर करायचे, आता ते जर बघायचं झालं तर डेफिनेटली एनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच बनेल मी डायरेक्टली, का? कारण त्याच्यामध्ये बेसिकही आलं, ऍप्लिकेशनही आलं। तर याच्यामध्ये बघा, सेमीकंडक्टर, डायोड आणि रेक्टिफायर त्याचं ऍप्लिकेशन, ट्रान्झिस्टर, बीजेटी, फेट आणि मॉसफेट, त्यानंतर काही डिव्हाइसेस यूजेटी असेल, आयजीबीटी असेल, पॉवर एम्प्लिफायर असेल, ऑपरेशनल एम्प्लिफायर असेल, टायमर्स असेल, ऑसिलेटर्स असेल, मल्टी व्हायब्रेटर्स असेल, म्हणजे ऍप्लिकेशन लेवलला। तर हे तुम्हाला एक ओव्हरऑल बर्ड व्ह्यू घ्यावा लागेल आणि स्पेसिफिकली क्वेश्चन नुसार तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास करावा लागेल, स्टडी करावा लागेल की काय महत्वाचं करता येईल त्याच्यामध्ये। ओके, तर हे सब टॉपिक झालेत तुमचे एनालॉग मधले। ओके, एनालॉग मध्ये तुमचं बेसिकही आलंय, जिथे जिथे कंपोनंट्स आहेत ते बेसिक आहे बघा, डायोड आहे, फेट आहे, बीजेटी आहे, हे तुमचं बेसिक झालं आणि त्याचे ऍप्लिकेशन जे आहेत, मग एम्प्लिफायर्स असतील, अजून काही असेल, तर हे झालं तुमचं ऍप्लिकेशन लेवलला म्हणजे एनालॉग। ओके, तर हे टॉपिक्स आपल्याला करायचे
आहेत. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर डिजिटल कडे आपण गेलो तर नंबर सिस्टीम, लॉजिक गेट्स, कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट्स. आता याचे टिपिकल एक्झाम्पल जर बघायचे झाले तर स्पेसिफिकली आपल्याला लक्षात येईल की काउंटर असेल, फ्लिप फ्लॉप असेल, बरोबर आहे. तर हे कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट, लॉजिक फॅमिली आणि सेमीकंडक्टर मेमरी, कारण याच्यावरती क्वेश्चन्स हे आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अॅनालॉग मध्ये हे आणि डिजिटल मध्ये हे तुम्हाला करावंच लागेल. कंट्रोल सिस्टीम हा वेगळा पार्ट असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा वेगळा पार्ट असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला SCR, डायॅक, ट्रायॅक हे करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो हा तर झाला तुमचा सिलेबस, आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी डिफाईन केलेलं नसतं की हा पॉइंट येईल, हा पॉइंट येईल. त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सला मुळातच क्वेश्चन कमी, आणि त्याच्यातही स्पेसिफिकली खूप वास्ट सिलेबस, तर डेडिकेटेड तुम्हाला 1 बाय 1 जावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की स्पेसिफिकली जुने जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये काय क्वेश्चन आले होते, काय लेवलचे होते, डिफिकल्टी लेवल काय होती, आणि त्याच्यावरनं तुम्हाला स्टडी करावा लागेल. कशाचा, तर या पॉइंटचा. येते लक्षात. मग चला सुरुवात करूया. महाजनकोचा जर स्पेसिफिकली एईचा पेपर, जेईचा सुद्धा अवेलेबल आहे. जेईचा सुद्धा 2016चा पेपर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही बेसिकचे इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन्स आहेत, पण ते आपण इथे घेतले नाही, कारण आपण एई आणि त्याच्या वरच्या एक्झामसाठी फक्त इथे डिफाईन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा एक क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन आहे, विच मटेरियल इज जनरली यूज फॉर लाईट इमिटिंग डायोड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फोइड, हे जे मटेरियल आहे हे वेगवेगळे कलर देत असतं. हे मटेरियल वरती आहे, म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स वरती हा पर्टिक्युलर पार्ट आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं की कंपाऊंड्स ऑफ गॅलियम, ओके, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फोइड, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फोइड, हे जे मटेरियल आहे हे मटेरियल यूज होतं, आणि त्याच्यावरती डिपेंड करतं की कुठला कलर हा बाहेर पडणार आहे. ब्राईटनेस डिपेंड्स ऑन करंट अँड द कलर डिपेंड्स ऑन द मटेरियल अँड द कॉम्बिनेशन. तर हे बरोबर उत्तर आहे. ओके, याचं इलॅबोरेशन ऑलरेडी इथे दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्टडी करताना ज्या वेळेस आपण सेमीकंडक्टर डायोड एक्सप्लेन करणार त्यावेळेस पीएन जंक्शन डायोड, झीनर डायोड, LED, फोटो डायोड, या सगळ्यांचं मटेरियल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. मटेरियल फक्त इथे वेगळं आहे, बाकी सगळ्यामध्ये सिलिकॉन किंवा जर्मेनियम हे मटेरियल असतं. दॅट्स ऑल. ओके, त्यानंतर बघा मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. ओके, आणि करेक्ट आन्सर. आता इकडे काय दिलेलं आहे बघा, इकडे काय दिलेलं आहे, वेगवेगळे इनपुट्स दिलेले आहेत, आणि इकडे काय दिलेलं आहे, त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म दिलेला आहे. आता हा प्रश्न 2016चा एईचा आहे. हे लक्षात येईल तुम्हाला कशावरचा आहे, हा कंट्रोल सिस्टीम वरचा. एकदम बेसिक क्वेश्चन्स आहेत, जे बेसिक फंडामेंटल इनपुट्स असतात, स्टेप असेल, रॅम्प असेल, बरोबर आहे. तर याचे तुम्हाला काय विचारलंय, लाप्लास ट्रान्सफॉर्म. मे बी तुम्हाला इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म, एरर्स त्याच्यामधल्या, कुठल्या सिस्टीमला कुठलं इनपुट द्यायचं असतं, कुठल्या सिस्टीमसाठी कुठलं इनपुट बेस्ट असतं, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. तर हे जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कंट्रोल सिस्टीम मधला एकदम लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. आता नेटवर्क मध्ये सुद्धा येऊ शकतं, कंट्रोल मध्ये तुमचं हे होऊन जाईल. ओके, तर एक लक्षात ठेवा, या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट मध्ये तुम्हाला बेसिक सगळं क्लिअर असणं गरजेचं आहे. हेच याचं इंडिकेशन आहे. ओके, येते लक्षात तुम्हाला. तर स्पेसिफिकली लक्षात घ्या की तुमचा युनिट रॅम्प आहे बघा. युनिट रॅम्प जो आहे स्पेसिफिकली तुमचा 1/s² असतो, बरोबर आहे. त्यानंतर युनिट स्टेप जे असतं ते काय असतं, 1/s असतं. त्यानंतर युनिट इम्पल्स आहे, युनिट इम्पल्स काय आहे तुमचा 1 असतं, आणि युनिट डबल जर असेल तर ते s असतं. आता हे जे आहे कॉम्बिनेशन, हे याच्यामध्ये चेक करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे स्पेसिफिकली या क्वेश्चन मध्ये तुमचा कंट्रोल सिस्टीमचा एकदम फंडामेंटल बेसिकचा पार्ट आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन बघा, क्लास AB ऑपरेशन इज ऑफन यूज इन पॉवर लार्ज सिग्नल एम्प्लीफायर इन ऑर्डर टू. आता हे जे आहे हे अप्लिकेशन आहे, हे कशाचं अप्लिकेशन आहे, तर पॉवर एम्प्लीफायरचं अप्लिकेशन आहे, पॉवर एम्प्लीफायर्स. आता त्याच्यामध्ये क्लास A, B, क्लास AB,
बरोबर आहे. मग पुश पुल एम्प्लीफायर हे सगळे एम्प्लीफायर्स. मग याचा एक टेबल अवेलेबल आहे बघा, एक टेबल अवेलेबल आहे. त्या प्रत्येक टेबलच्या प्रत्येक पॅरामीटरला अँगल किती आहे, इफिशियन्सी किती आहे, नॉइज किती क्रिएट होतो. ओके, या सगळ्यांचा टेबल जरी तुम्ही केला तर सगळे डिटेल्स मध्ये करायची गरज नाही. तर एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये क्लास ए बी ऑपरेशनल एम्प्लीफायर जो आहे तो लार्ज सिग्नल साठी जे यूज होतो तर मुळातच कशासाठी होतो तर ओव्हरकम क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन साठी. तर क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन कमी करण्यासाठी हा आपण वापरतो. हे त्या टेबल मध्ये दिलेलं आहे. ते टेबल आपण मागच्या एका लाईव्ह सेशन मध्ये घेतलेलं सुद्धा आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला काय प्रिडिक्ट होतंय तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी करताना जे कंपॅरिझन्स आहेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, बरोबर आहे, सी फिल्टर, एल फिल्टर, पाय फिल्टर, म्हणजे जे कंपॅरिझन्स आहेत ना ते कंपॅरिझन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होऊ शकतो. आता त्याचाच हा पार्ट आहे बघा, द मॅक्सिमम थेरॉटिकल इफिशियन्सी ऑफ क्लास बी पुश पुल ट्रान्झिस्टर एम्प्लीफायर अप्रॉक्सिमेटली. आता हे सगळ्यांना माहिती आहे 78.6. पण मग हा कुणाचा आहे, हा कुणाचा आहे, हा कुणाचा आहे. परत हा टेबल खूप महत्वाचा आहे. हा टेबल क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास ए बी या टाइपचे जे कंपॅरिझन आहे त्याच्यावरच क्वेश्चन विचारलेत. इथे त्यांनी इफिशियन्सी विचारले, नॉइज लेवल विचारू शकतात, पोझिशन ऑफ द क्यू पॉइंट विचारू शकतात, बरोबर आहे. स्पेसिफिकली याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स विचारू शकतात. तर खूप सारा वाव आहे पॉवर एम्प्लीफायर मध्ये, ऍप्लिकेशनचा हा पार्ट आहे. ओके, आता हा एक क्वेश्चन बघा, हे 2016चे आपण क्वेश्चन डिफाइन करतोय. फास्टेस्ट अनस्ट्रक्चर्ड लॉजिक गेट अँड हॅज एक्सलंट नॉइज इम्युनिटी. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली वेगवेगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत, जे लॉजिकचे कॉम्बिनेशन्स आहेत ते याच्यामध्ये विचारलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इमिटर कलेक्टर लॉजिक आहे, ट्रान्झिस्टर लॉजिक आहे आणि त्याचे कॉम्बिनेशन आहे. ओके, स्पेसिफिकली तर या केसमध्ये लक्षात ठेवा की स्पेसिफिकली जर बघायचं झालं तर इमिटर कलेक्टर लॉजिक जे आहे इज द फास्टेस्ट अनसॅच्युरेटेड स्ट्रक्चर्ड लॉजिक गेट अँड ट्रान्झिस्टर लॉजिक हॅज अ एक्सलंट नॉइज इम्युनिटी. हे नॉइज इम्युनिटीसाठी आहे आणि हे जे आहे हे फास्टेस्ट अनसॅच्युरेटेड लॉजिक साठी आहे. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली एक परत टेबल आहे, त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर एक टेबल दिलेला आहे. या सगळ्या लॉजिकचं रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक असेल, TTL असेल, RTL असेल, ECL असेल, याचं कंपॅरिझन दिले. याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला काय करायचंय. सुरुवातीला अभ्यास सुरू करताना इलेक्ट्रॉनिक्सचा सगळे कंपॅरिझन्स सेपरेट काढायचे आणि तेवढं पहिल्यांदा रीड आउट करायचं. ओके, हा एक बघा फास्टेस्ट मेमरी सेल, मेमरीवरचा म्हणजे डिजिटलचा हा क्वेश्चन आहे. ओके, बबल मेमरी, सेमीकंडक्टर रॅम, सुपर कंडक्टर मेमरी आणि सेमीकंडक्टर मेमरी. एक लक्षात ठेवा, फास्टेस्ट मेमरी आपल्याला स्पेसिफिकली माहिती आहे, इट इज अ सेमीकंडक्टर मेमरी. ओके, पण याच्यामध्ये कम्पेअर करताना तुम्ही सगळ्या प्रकारच्या ज्या मेमरीज आहेत त्याचा एक चार्ट बनवा आणि त्या चार्टचे कंपॅरिझन्स, मग स्पीड कशाला जास्त आहे, कॅचे मेमरी कुठली आहे, प्रायमरी मेमरी कुठली, सेकंडरी मेमरी कुठली, ड्रॉबॅक्स काय आहेत, हे जर कम्पेअर केलं तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही हँडल करू शकता. त्यानंतर पॉवर डिव्हाइसेसशी रिलेटेड हा क्वेश्चन बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधला. विच सेमीकंडक्टर पॉवर डिव्हाइस आउट ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट ट्रिगर्ड डिव्हाइस. आता थॅरिस्टर म्हणजे तुमचा SCR, याला गेट असतं म्हणजे तुम्ही ट्रिगरिंग देता त्याला. GTO गेट टर्न ऑन, आता याला तर गेट टर्नच म्हटलंय म्हणजे गेट असणारच याच्यामध्ये. आता ट्रायॅक मध्ये मात्र काय असतं की दोन स्पेसिफिक पर्टिक्युलर बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे पण नो ट्रायॅक किंवा गेट त्याला नसतं. तर डेफिनेटली ट्रायॅक इज दॅट डिव्हाइस. आणि मॉसफेट जो आहे स्पेसिफिकली यालाही आपण स्पेसिफिकली मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर एक लेअर असते पण गेट टर्मिनल असतं, त्याला आपण सप्लाय देतो आणि ते ऑन होतं. आता हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधला क्वेश्चन आहे. ओके, मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, सगळे पॉवर डिव्हाइसेस SCR, UJT, डायॅक, ट्रायॅक, बरोबर आहे, PUT, सगळ्यांना कंपॅरिझन करायचं. कुणाला किती टर्मिनल्स आहेत, कुठलं ट्रिगरिंग टर्मिनल आहे, ट्रिगरिंग कशा कशाने देतोय, ट्रिगरिंग मेथड्स कुठल्या आहेत, अप्लिकेशन कुठल्या आहेत, युनिडायरेक्शनल आहे की बाय डायरेक्शनल आहे. जसं SCR हा युनिडायरेक्शनल आहे, एनोड टू कॅथोड, पण
ट्रायॅक जो आहे तो बाय डायरेक्शनल आहे, हा डायॅक आहे सपोज, ओके, स्पेसिफिकली, तर या गोष्टीवरती लक्षात घ्या. ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑसिलेटर्स इज यूज फॉर जनरेशन ऑफ हाय फ्रिक्वेन्सीज. आता ऑसिलेटरचा टॉपिक आहे, याच्यामध्ये सुद्धा आरसी ऑसिलेटर असेल, एलसी ऑसिलेटर असेल, सगळे तुम्हाला करावं लागणार आहे. आरसी ऑसिलेटर इज अ करेक्ट एक्झाम्पल. परत आरसी आणि एलसीचा तुम्ही काय करायचं आहे, स्पेसिफिकली तुम्हाला काय करायचं आहे, आरसी आणि एलसीचा कंपॅरिझन करायचं. या प्रकारचे क्वेश्चन्स आहे बघा, हे मेमरी व बेस्ड क्वेश्चन आहे. परत डायनॅमिक मेमरी. डायनॅमिक मेमरी कंटेंट टेंड्स टू डिके ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. कंटेंट्स आर रिटेन्ड विदाउट डिस्टॉर्शन. करेक्ट आन्सर आहे. तर या प्रकारचे मेमरीवरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला करायचे आहेत, जे क्वेश्चन्स कधी आले होते, जेनको 2016 मध्ये. आता हे जर बघितलं आपण एई आणि 2022चे क्वेश्चन्स याच्यामध्ये कमी आहेत, हे मेमरी बेस्डचे क्वेश्चन्स आहेत बघा. तर लॉजिक गेट वरती क्वेश्चन आला होता, ज्यांनी आता एक्झाम दिली त्यांना माहिती आहे. तसंच फेज मार्जिन गेन मार्जिन वरती क्वेश्चन आला होता. हाफ वेव्ह रेक्टिफायर वरती क्वेश्चन आला होता, त्याची इफिशियन्सी विचारली होती, बरोबर आहे. लाप्लास ट्रान्सफॉर्मर वरती विचारले होते क्वेश्चन्स. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत, जरी क्वेश्चन्स कमी असतील तर रॅदर दॅन गोइंग फॉर द ह्यूज डेटा अँड ईच अँड एव्हरी टॉपिक, ट्राय टू युटिलाइज फर्स्ट द कंपॅरिझन्स. सगळे कंपॅरिझन्स तुम्ही पहिले हँडआउट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सुरुवातीला जे काही टॉपिक सांगितलेत त्या टॉपिकला या क्वेश्चनशी रिलेटेड तुम्हाला रिलेव्हंट शोधावं लागेल, महत्वाचे पॉइंट्स कुठले आहेत हे शोधावं लागेल. म्हणजे नक्कीच तुम्हाला काय मिळेल, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पॉइंट्स तुमचे कव्हर होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लेटेस्ट आता पास आउट आहेत, जे ट्रान्सकोची पहिल्यांदा तयारी करतायत, ते यांच्यासाठी महा ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ह्या पोस्टसाठी किंवा त्याच्या वरच्या ज्या पोस्टसाठी कम्प्लीट टेक्निकलचं फोर्थ रिवाइज एडिशन, याच्यामध्ये जेनकोचा जो अगोदरचा 2016चा पेपर आहे किंवा ट्रान्सकोचा आता जो 2022चा पेपर आहे रिमेंबर लेवलचा, तर हे सगळे क्वेश्चन्स जेनकोचे याच्यामध्ये तुमचा जेईचाही पेपर आहे आणि एईचाही पेपर आहे. तर हे सगळं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल एमसीक्यू आहे याच्यामध्ये, आणि कम्प्लिटली थेरी प्लस एमसीक्यू असा पार्ट आहे. बुक आमच्या वेबसाईट वरती, आमच्या सगळ्या ब्रँचेस वरती, आमच्या ड्रीमपाथ आउटलेट वरती तुम्हाला अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त 27 तारखेपासून 27 जुलैपासून नवीन बॅच सुरू होती आहे आपली महापारेषण ट्रान्सको महाभरती 2023 साठीची. तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी डिपार्टमेंटल अधिकारी असाल किंवा फ्रेशर्स असाल तर ही बॅच एकदम उत्तम आहे. ऑनलाईन आणि लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे. या बॅचशी निगडीत 26 जुलैला सायंकाळी 5 वाजता ओके एक सेमिनार आहे, हाऊ टू क्रॅक महाट्रान्सको, आणि संकेत शिंदे सर येणार आहे त्याच्यासाठी, ज्यांनी महाट्रान्सको काढली आहे आणि PWD मधली A2 ही रँक 1 नी पोस्ट काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच सुरू होतीये 27 तारखेपासून. तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही क्युरीज असतील आणि तुम्हाला वाटत असेल की या टॉपिक वरती मार्गदर्शन हवंय, तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये टाका, म्हणजे आम्ही त्याच्यावरती परत व्हिडिओ बनवू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सेमिनारला यायला विसरू नका. मानकरवाडा पुणे येथे 26 तारखेला सायंकाळी 5 वाजता हा सेमिनार असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर हे सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.